आज आपण इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम 2026-27 मधील पाठ 3 संख्यांच्या जगात मधील सराव संच 3.1 सोडवणार आहोत. या आधीचे सराव संच आणि आधीच्या पाठांचे स्वाध्याय आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. या आधीच्या पाठांचे स्वाध्याय पाहण्यासाठी स्वाध्याय 1 प्रणव क्लासेस असे सर्च केले की ते तुम्हाला सापडतील. स्वाध्याय दुसरा पाहिजे असेल तर स्वाध्याय 2 प्रणव क्लासेस असे सर्च करा. आता हा सराव संच सोडवण्याआधी आपण नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या म्हणजे काय याविषयी थोडी माहिती पुस्तकातली पाहूया. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या. मग मोज संख्या म्हणजे काय? आपण वस्तू मोजण्यासाठी पहा, पेन आहेत, मला मोजायचे असेल तर मी कुठून सुरुवात करते? 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे मी हे पेन मोजते. म्हणजेच मोज संख्या कशाला म्हणतात? तर आपण मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असे म्हणतात. मग मोजण्यासाठी आपण 0 1 2 अशा संख्या वापरतो का? 0 वापरत नाही. 1 पासून सुरुवात करून आपण कोणत्याही वस्तू मोजतो. म्हणजेच या 1 2 3 4 अशा प्रकारे वाढत जाणाऱ्या असंख्य पुढे असणाऱ्या संख्या यांना आपण काय म्हणतो? मोज संख्या. मग मोज संख्यांमध्ये कोणकोणत्या संख्या येतात? 1 पासून सुरुवात होऊन अनंतपर्यंतच्या संख्या. मग सगळ्यात लहान मोज संख्या कोणती? 1. 0 नाही. मोज संख्यामध्ये 0 येत नाही. 1 पासून सुरू होऊन पुढे असणाऱ्या सगळ्या संख्या म्हणजेच मोज संख्या. यांनाच मग काय म्हणतात? या मोज संख्यांना नैसर्गिक संख्या असे सुद्धा म्हणतात. मग नैसर्गिक संख्यांचा समूह 1 2 3 पुढे वाढत 951 अशा प्रकारे पुढे पुढे चालत राहतो. मग आपल्याला सगळ्यात मोठी मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या सांगता येईल का? नाही. या संख्या अनंत आहेत, या वाढतच जातात. म्हणजे सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. आता नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणजे काय आपल्याला माहिती झालं. मोजण्यासाठी वापरतो 1 पासून त्या संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? आता नैसर्गिक संख्या समूहात 0 समाविष्ट केल्यावर जो संख्या समूह तयार होतो त्यास पूर्ण संख्या समूह म्हणतात. पूर्ण संख्या समूह 0 1 2 3 4 अनंतपर्यंत. म्हणजेच आपल्या नैसर्गिक संख्या कुठपासून होत्या? 1 2 3 4 या आहेत आपल्या अनंतपर्यंतचा नैसर्गिक संख्या. आणि 0 याच्यात आपण समाविष्ट केला, याच्यात आपण 0 लिहिला तर ह्या झाल्या सगळ्या पूर्ण संख्या. म्हणजेच आता सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती? तर 0. सगळ्यात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येईल का? नाही. आता ही 1 आहे, हिला आपण पूर्ण संख्या सुद्धा म्हणणार आणि नैसर्गिक संख्या सुद्धा म्हणणार, कारण ती नैसर्गिक संख्या समूह आणि पूर्ण संख्या समूह दोन्हीमध्ये येते. 2 3 4 या पुढच्या सगळ्या संख्या या नैसर्गिक संख्या सुद्धा आहेत आणि पूर्ण संख्या सुद्धा आहेत. फक्त 0 हा पूर्ण संख्या आहे, तो नैसर्गिक संख्या नाही. मग सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती? 0. आणि सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या 1. नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या आपल्याला समजल्या. आता आपण सराव संच सोडूया. सराव संच 3.1 मधला आपला पहिला प्रश्न आहे, खालील संख्या अक्षरात लिहा. आता ही एवढी मोठी संख्या आहे, ही संख्या आपल्याला लगेच वाचता येत नाही. मग आपण काय करायचं? एककाच्या घरातून सुरुवात करायची. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी. म्हणजेच ही संख्या आहे 49 कोटी 38 लाख 67,521. मग आपण अक्षरात कशी लिहिणार? 49 कोटी 38 लाख 67,521. 38 किंवा 38 असं सुद्धा म्हणतात. दुसरी संख्या एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी. 28 कोटी 41 लाख 57,649. अक्षरात लिहिणार आपण 28 कोटी 41 लाख 57,649. तिसरी संख्या
एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. 2,37,50,145. अक्षरात 2,37,37,37 किंवा 37. 37,50,145. पुढची संख्या एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. 6,79,81,049. 6,79,81,049. दुसरा प्रश्न चौकटीत च्यापेक्षा मोठा बरोबर च्यापेक्षा लहान यांपैकी योग्य चिन्हाचा वापर करा. आता पहिलं उदाहरण आहे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख म्हणजेच 59,21,492. आणि इकडची संख्या पहा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख म्हणजे 64,79,426. मग याच्यापैकी कोणती संख्या मोठी आहे? 59 लाखापेक्षा 64 लाख मोठे आहेत म्हणून ही संख्या मोठी आहे. मग या संख्येकडे 2 टोकं आणि या संख्येकडे 1 टोक म्हणजे अशा प्रकारचं चिन्ह येणार. आता इथे पहा 1 2 3 4 5 6 7 अंकी आहे. 1 2 3 4 5 6 7 अंकी आहे. दोन्ही 7 अंकी आहेत म्हणून यातला पहिला अंक पाहायचा, यातला पहिला अंक पाहायचा. इथे 5 आहे, इथे 6 आहे. 6 मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी. अशा प्रकारे सुद्धा आपण ठरवू शकतो. पुढची संख्या आता इकडे 0 आहे. शून्यापेक्षा ही संख्या मोठीच असणार म्हणजे शून्याकडे 1 टोक, या संख्येकडे 2 टोके म्हणजेच 7,579 हे मोठे आहेत शून्यापेक्षा. इकडे आहे 7,579, इकडे आहे 0 म्हणजे मोठे आहेत. पुढची संख्या 48,579, इकडे पण आहे 48,579. दोन्ही सारख्या आहेत. सारख्या म्हणजे समान, मग इथं बरोबरचं चिन्ह. आता इकडे 0 आहे, इकडे आहेत 700. आता 0 पेक्षा 700 मोठे आहेत म्हणून 700 कडे 2 टोके, 0 कडे 1 टोक म्हणजे हे चिन्ह येणार. म्हणजे 700 हे मोठे आहेत 0 पेक्षा. आता पुढे आहे सोडवा. पहिलं उदाहरण आहे 95,754 वजा 38,254. ही आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता वजाबाकी आपण एककाच्या घरातून करतो. 4 मधून 4 गेले, खाली राहिला 0. 5तून 5 गेले, खाली राहिला 0. 7तून 2 गेले, खाली राहिले 5. आता 5तून 8 जात नाहीत. 9 कडून 1 उसना घेतला, इथे झाले 15. 15तून 8 गेले, खाली राहिले 7. आता 9तून 1 उसना दिला होता, मग 9 कडे किती राहिले 8. मग 8तून 3 गेले, खाली राहिले 5. उत्तर किती आलं? 57,500. पुढची वजाबाकी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख म्हणजेच 85,39,652 वजा 53,27,541. इथे सुद्धा आपण एककाच्या घरातून वजाबाकी करायला सुरुवात करायची. 2तून 1 गेला 1. 5तून 4 गेले 1. 6तून 5 गेले, खाली राहिला 1. 9तून 7 गेले, खाली राहिले 2. 3तून 2 गेला, खाली राहिला 1. 5तून 3 गेले, खाली राहिले 2. 8तून 5 गेले, खाली राहिले 3. उत्तर आलं 32,12,111. पुढे आपल्याला चौथं उदाहरण दिलं आहे. शाब्दिक उदाहरण. शालेय पोषण आहारासाठी जून महिन्याचा खर्च रुपये 87,000 होता. जुलै महिन्यात तो रुपये 1,69,000 झाला. तर जून व जुलै महिन्यांचा एकूण खर्च किती रुपये झाला? जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला? 2 प्रश्न आपल्याला इथे विचारले आहेत. आता पहिल्या प्रश्नात आपल्याला काय करावं लागेल? जून व जुलै महिन्यांचा एकूण खर्च किती रुपये झाला हे काढण्यासाठी आपल्याला एकूण खर्च म्हणजेच बेरीज करावी लागेल.
जूनचा आणि जुलैचा एकत्र केला की एकूण खर्च किती झाला ते निघेल. आणि दुसरा प्रश्न आहे, जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला. आता जुलै महिन्यात पहा 87,000 आणि जून महिन्यात 1,69,000. म्हणजेच जुलै महिन्यात जास्त खर्च झाला आहे. तो काढण्यासाठी आपल्याला या जुलैमधल्या खर्चामधून जूनमधला खर्च वजा केला की जुलैमधला खर्च किती आहे ते आपल्याला समजेल. मग आधी आपण पहिला प्रश्न सोडवूया. पहिला प्रश्न सोडवण्यासाठी जूनचा खर्च आणि जुलैचा खर्च आपल्याला यांची बेरीज करावी लागेल. मग आपण लिहूया जून महिन्याचा खर्च. किती आहे? 87,000. जुलै महिन्याचा खर्च किती आहे? आता बरोबर एकाखाली आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे बरोबर एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक अशा प्रकारे आलं पाहिजे. मग आपण ही संख्या इथून लिहायला सुरुवात करायची एककापासून. 0 0 0 3 0 नंतर 69 69 आणि हे एक आपण इकडे या घरात लिहिणार. घरे न आखता आपण लिहिलंय तर हे एक आपण इथे लाखाच्या घरात लिहिले, हजाराच्या घरात इथे 80 खाली लिहिले नाही. अशा प्रकारे आपण लिहिलं. आता यांची आपल्याला बेरीज केली आपण तर आपल्याला येईल हा एकूण खर्च. एकूण खर्च किती झाला ते काढण्यासाठी आपण यांची बेरीज केली. आता बेरीज एककाच्या घरातून सुरुवात करायची. 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 0 अधिक 0 0 7 अधिक 9 16 हातचाला 1 8 आणि 1 हातचा 9 9 आणि 6 15 हातचाला 1 1 हातचा आणि हा 1 2. एकूण खर्च किती झाला? 2,56,000. 2,56,000 एकूण खर्च झाला. पुढचा प्रश्न काय विचारला आहे? जुलै महिन्यात जूनपेक्षा किती अधिक खर्च झाला. आता आपल्याला आधी काय लिहावं लागेल? जुलै महिन्याचा खर्च, त्यातून वजा करावा लागेल जून महिन्याचा खर्च. मग आपण लिहूया जुलै जुलै महिन्याचा खर्च आपला 1,00,000 1,69,000. याच्यातून आपल्याला जून महिन्याचा खर्च वजा करायचा आहे. जून महिन्याचा खर्च वजा करायचा आहे. आता जून महिन्याचा खर्च आहे 87,000. मग तो बरोबर हजाराच्या खाली हजार आले पाहिजेत म्हणून आपण तो एककाच्या घरापासून लिहायला सुरुवात करणार. 3 0 आणि 87 बरोबर हजाराच्या खाली हजाराचं घर आलं आहे. 10,000च्या खाली 10,000चं घर आलं आहे. आता हे करायचे आपल्याला वजाबाकी. 0तून 0 गेला 0 0तून 0 गेला 0 0तून 0 गेला 0 9तून 7 गेले 2 6तून 8 जात नाहीत. मग ह्या एकाकडून एक उसना घेतला इथे झाले 16 16तून 8 गेले 8 एकाकडून एक उसना घेतला होता म्हणून इथं राहिला 0. मग इथं राहील 0 म्हणजे उत्तर काय आलं? 82,000. हा काय आला आपला? जूनपेक्षा अधिक झालेला खर्च. म्हणून इथं आपण लिहिणार अधिक झालेला खर्च. किती आला?
82,000. पाचवा प्रश्न आहे, आयकर विभागाकडे एका संस्थेचा आर्थिक वर्षात फेब्रुवारी महिन्यात रुपये 9,25,498 आयकर व मार्च महिन्यात रुपये 11,49,505 आयकर जमा झाला, तर 2 महिन्यात एकूण किती आयकर जमा झाला? आता 2 महिन्यात एकूण काढायचं आहे. एकूण म्हणजे आपल्याला करायची आहे दोन्हींची बेरीज. मग दोन्ही महिन्यातील बेरीज केली तर आपल्याला एकूण आयकर किती जमा झाला ते काढता येईल. मग आधी आपण फेब्रुवारी महिन्याचा आयकर लिहूया. फेब्रुवारी महिन्यात जमा झालेला आयकर. मग लिहूया फेब्रुवारी महिन्यातील आयकर रुपये किती जमा झालाय? 9,25,498. याच्यात आपल्याला बेरीज करायची आहे मार्च महिन्यातल्या आयकरची. मार्च महिन्यातील आयकर रुपये. आता बरोबर एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक लिहायचे. मग ही जी संख्या आपण नंतर लिहित होती एककाच्या घरातून लिहायला सुरुवात करायची. 5 0 5 9 4 1 1. आता आपण 1 पासून 9 पासून आता आपण 1 नावाच्या घरातून इथून लिहायला सुरुवात केली असती तर हा 5 आपला इकडे गेला असता. बरोबर एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक असं आपण लिहायचं आहे. यांची आपल्याला करायची आहे बेरीज. म्हणजे आपल्याला मग काय मिळेल? एकूण जमा झालेला आयकर. म्हणून आपण इथं लिहूया एकूण आयकर रुपये. आता किती जमा झालाय ते आपण काढूया. आपल्याला बेरीज करावी लागेल. 5 8 अधिक 5. 8 आणि 5 किती? 13. 13शी 3 हातचा 1 आला. मनात धरायचा 9 आणि 1 हातचा 10. 10चे 0 हातचा आला 1. 4 आणि 1 हातचा 1 5. 5 आणि 5 10 हातचा आला पुन्हा 1. 5 आणि हातचा 1 6. 6 आणि 9 15. 15चे 5 हातचा पुन्हा 1. 2 आणि 1 हातचा 3. 3 अधिक 4 7. 9 आणि 1 10. 10चा 0 हातचा 1. हातचा 1 आणि हा 1 2. आता किती आला एकूण आयकर? मोजूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, 20,75,003 रुपये एकूण आयकर जमा झाला. खाली आपण असं उत्तर सुद्धा लिहू शकतो की एकूण आयकर रुपये 20,75,003 जमा झाला. अशा प्रकारे आज आपण हा सराव संच संपूर्ण सोडवला. यानंतरचा सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या आधीचे सराव संच आणि स्वाध्याय सुद्धा आपल्या चॅनलवर सोडवलेले आहेत.